या बाबतीतल्या आता चर्चा उद्या मुख्यमंत्री पुण्यामध्ये आहेत आणि मला असं वाटतं की आपलं जे सरकार आहे महायुतीचं सरकार आहे, जिथे भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रवादीचा विचार झाला तिथे शिवसेनेचा सुद्धा विचार होणं हे आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे आणि त्या बाबतीत चर्चा उद्या होऊन त्यातला स्वर निर्णय 100% होईल. आज गोषवारा होता संपूर्ण जिल्ह्याचा. नियतवे किती पाहिजे, आपली मागणी किती आहे. आतापर्यंत आम्हाला 1200 कोटी रुपये पाहिजे हा जिल्हा जर व्यवस्थित चालवायचा असेल तर विविध डिपार्टमेंटला. परंतु जर काही समजा नाविन्यपूर्ण गोष्टी करायच्या असतील आणि डिजिटल आणि काही आलेल्या समस्या किंवा आपत्कालीन याचा जर विचार केला तर आपल्याला 1600 कोटी रुपये लागणार आहे. आणि मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदेमध्ये सगळ्यात सक्षम आणि सगळ्यात मोठी जर अर्थकारणाची जर कुठली जर समजा जिल्हा नियोजनची समिती असेल तिथे पुणे जिल्हा आहे. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणामध्ये धक्का आहे, मोठ्या प्रमाणामध्ये चॅलेंजेस आहेत. वाहतुकीचे विषय आहेत, आरोग्याचे विषय आहेत, शिक्षणाचे विषय आहेत, आदिवासी भाड्यांचे विषय आहेत. त्यामुळे या सगळ्या विविध जर विषयांनी जर आपण विचार केला तर आपल्याला एवढा मोठा निधी जो लागतोय त्याच्यावर गोषवारा झाला. खरं तर हे जे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते केवळ जिल्ह्याचे पालकमंत्री नसून त्या अख्ख्या राज्याचे अर्थमंत्री आहे हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे म्हणतात ना की ज्याच्या हातामध्ये वाटप आहे तर त्यांच्या जिल्ह्याच्या बाबतीमध्ये नियोजन करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. आणि आम्हाला खात्री आहे की आदरणीय अजितदादा या जिल्ह्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढा वर्चस्व या जिल्ह्यातल्या पालकत्वाच्या त्यांना देतील तेवढे ते करतील. आपण म्हटल्याप्रमाणे एक नवीन आजार जो आलेला आहे ज्याचे चॅलेंजेस आपल्या सगळ्यांसमोर आहे तर त्याच्यामध्ये 2 हॉस्पिटलचं आपण या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये नियोजित केलेली आहे. जास्तीत जास्त पाणी उकळून पिलं पाहिजे आणि विशेष होताना हा आजार जर झाला तर ह्या आजाराच्या बाबतीमध्ये आपल्याला जे 2 हॉस्पिटल सुचवलेले आहेत त्या दोन्ही हॉस्पिटलमध्ये सगळी जे आपल्याला असलेली ट्रीटमेंट ती महाराष्ट्र शासनाने मोफत करायचा निर्णय केलेला आहे हे मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगितलं पाहिजे. 2 नामनिर्देशित सदस्य झालेले आहेत, एक राहुल कुल आणि सुनील शेळके. शिवसेनेला डावले, सेनेवर कुठेतरी अन्याय होता असं वाटतं. या बाबतीतल्या आता चर्चा उद्या मुख्यमंत्री पुण्यामध्ये आहेत आणि मला असं वाटतं की आपलं जे सरकार आहे महायुतीचं सरकार आहे, जिथे भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रवादीचा विचार झाला तिथे शिवसेनेचा सुद्धा विचार होणं हे आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे आणि त्या बाबतीत चर्चा उद्या होऊन त्यातला स्वर निर्णय 100% होईल. सर, तुम्हाला मंत्रिपद न मिळाले तुम्ही नाराज होतात आणि सीएम साहेबांना कार्यक्रमाला बोलवणार नाहीत असं देखील तुम्ही विधान केलं होतं. नेमकं काय पुढच्या काळात होणाऱ्या कार्यक्रमाला नाही, सीएम साहेबांना मुख्यमंत्र्यांना बोलवणे असं बोलण्याची हिंमत माझ्यामध्ये कधीच नव्हती. तर माझा विषय नाही. माझं एवढंच म्हणणं होतं की ज्या महाराष्ट्राची निर्मिती सुवर्ण कलश यशवंतराव चव्हाण साहेबांनी किल्ले शिवनेरीवर आणला त्या किल्ले शिवनेरीला आतापर्यंत म्हणजे छत्रपती शिवरायांच्या जन्माने ज्या ठिकाणी आतापर्यंत राजशिष्टाचाराने शिवजयंती साजरी होते त्या शिवनेरीला आतापर्यंत मंत्रिपदामध्ये समाविष्ट घेतलं गेलं नाही. शिवरायांच्या नावाने सरकार येतात, सरकार चालवले जातात, पण शिवरायांच्या असलेल्या जन्माच्या ठिकाणाला विसर पडतोय अशा पद्धतीची माझी धारणा होती. आणि यावेळी ते मंत्रिमंडळामध्ये मला नक्की समावेश करतील शिवनेरी किल्ले शिवनेरी जुन्नर तालुक्यात असं मला वाटलं होतं. पण त्यांनी सांगितले की थोडंसं आपण थांबा, आपल्याला न्याय मिळेल. मला असं वाटतं की सेकंड पार्ट मध्ये आम्हाला न्याय मिळेल अशी माझी भावना आहे. आणि त्या बाबतीमध्ये उद्याची शिवजयंती अतिशय धूमधडाक्यामध्ये उत्साहामध्ये साजरा करण्यासाठी मी महाराष्ट्राच्या तमाम शिवभक्तांना आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी आपल्याला विनम्रपणे आव्हान करतो की पालक आमदार यांना त्याने आपण सर्वांनी शिवनेरीच्या दिशेने यावं. आपल्या सर्वांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सगळी मंडळी तयार आहोत. ढोल ताशा नगारे घेऊन जेवढं होता येईल तेवढे खांद्यावर भगवा घेऊन आपण शिवभूमीमध्ये यावं. आपल्या सर्वांची सोय करून आपल्या सर्वांच्या सेवेसाठी आम्ही रुजू आहोत एवढंच मला सांगायचं. मला आशा आहे का सांगितलं ना की शिवनेरीची आशा महत्वाची आहे. किल्ले शिवनेरी हे आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान आहे आणि महाराष्ट्राच्या असलेल्या मंत्रिमंडळामध्ये 75 वर्षामध्ये अजूनपर्यंत त्यांना समाविष्ट करून घेता नाही आलं. म्हणून माझी विनंती राहील महाराष्ट्र शासनाला, युती सरकारला की या ठिकाणी उद्याच्या काही दिवसांमधला ज्यावेळेला तुम्ही आपण 2-2.5 वर्षाचा ज्या वेळेला सेकंड स्पेल घ्याल त्यावेळेला मात्र शिवनेरीचा विचार हे मंडळी करतील अशी माझी खात्री आहे. सेनेवर अन्याय कशामुळे? संभाजीराजेंचे जन्मस्थान पुरंदर आहे, पुरंदरवर पण असा अन्याय मग केला का? प्रश्न छत्रपती शिवरायांचा आहे. छत्रपती शिवरायांची ती आखी पिढी आहे पुढे. जसं यशवंतराव मूळ आहे तसा मूळ शिवनेरीचा कोण आहे तर किल्ले छत्रपती शिवाजी महाराज आहे. मग बाकी वंशावळ आहे. सेनेवर अन्याय कशामुळे होतो? तिकीट वाटपाचा प्रश्न नियोजन समितीमध्ये असेल
प्रश्न असा आहे की समन्वय राखता आला पाहिजे, अन्याय कोणी करू नये. अन्यायाची जर बीज रोपली गेली तर पुन्हा वारंवार महाराष्ट्र अस्थिर होईल राजकारणामध्ये. तो अस्थिर होऊ नये याची काळजी सर्वच पक्षांनी आणि पक्ष नेत्यांनी घ्यावी अशी माझी त्या ठिकाणी भूमिका आहे.